मी ज्ञानदेव वराडे. माझी ओळख करून द्यायची झाल्यास, मी एक स्पर्धा परीक्षा एक्सपर्ट म्हणतो. मागच्या 10-12 वर्षापासून बँकेच्या परीक्षा ज्या IBPS घेतं, त्या परीक्षांना आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाईड करतोय. जवळपास 15 वर्ष झाली असं म्हणता येतील. MPSCच्या परीक्षा असतील, शिक्षकांच्या ज्या परीक्षा असतील, TET असेल, टेट असेल, केंद्र प्रमुख असेल, या सर्व परीक्षांना जवळपास मागच्या 10 ते 12 वर्षापासून आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाईड करतोय. ही झाली माझी छोटीशी ओळख. आता तुमचा पाल्य किंवा तुम्ही शिक्षक असाल तर तुमचा विद्यार्थी, तुम्ही पालक असाल तर तुमचा पाल्य शाळेमध्ये आहे. 4थीला आहे, 7वीला आहे, 5वीला आहे, 8वीला आहे, 9वीला आहे, जे काही असेल. तर आम्ही जनरली एक स्पर्धा परीक्षा एक्सपर्ट म्हणून मी जनरली रिकमेंड करतो, की तुमच्या विद्यार्थ्याने, तुमच्या पाल्याने शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे. आता ती नेमकी का बरं केली पाहिजे? एक पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे शांततेत समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिला मुद्दा, विषयाची मूळ संकल्पना समजून घेण्यासाठी. तुम्ही म्हणाल मग एखादा विद्यार्थी शाळेमध्ये रेग्युलर शिकतोय, आता 4थीला जर त्याने शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी नाही केली, तर तो मूळ संकल्पना त्याला समजणार नाही का? समजतील, नक्कीच समजतील. पण जास्त डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी, एखाद्या प्रश्नाचे व्यवस्थित शॉर्टकट समजून घेण्यासाठी, एखाद्या प्रश्नाचं पूर्ण पोस्टमार्टम करण्यासाठी, स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नच अशा पद्धतीने विचारले जातात, की जेणेकरून जर तुमच्या विद्यार्थ्याचं, तुमच्या पाल्याची एखाद्या टॉपिकची मूळ संकल्पना क्लिअर नसेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं जात नाही. मग समजा मी एखादं 4थी स्कॉलरशिप फॉर एक्झाम्पल म्हणतोय, किंवा 7वी स्कॉलरशिप म्हणतोय, किंवा नवोदय म्हणतोय, एखाद्या स्पर्धा परीक्षेची मी तयारी करतोय. तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये चांगलं यश जर मिळवायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येक टॉपिक, मी असं म्हणलं प्रत्येक विषय, प्रत्येक टॉपिक पाठांतरापेक्षा मूळ संकल्पना समजून घेण्याच्या हिशोबाने जर तुम्ही शिकलात, तरच चांगला स्कोर होतो, नाही तर होत नाही. बरोबर. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या विषयाची संकल्पना, मूळ संकल्पना समजून घ्यायची असेल, तर तशा रिलेटेड प्रश्नाची उत्तरं द्यावी लागेल. रेग्युलर अकॅडमिक्समध्ये थोडासा जनरली मी असं म्हणेल, की आपल्या शालेय काय म्हणता येईल, की आपल्या शिक्षण विभागाचा, आपल्या शालेय विभागाचा थोडासा एक मी असं म्हणेल, की कमजोर पॉइंट आहे, की आपला फोकस थोडासा पाठांतरावर असतो, लिखाणावर असतो. बरोबर आहे. पण मी असं म्हणेल, की ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, त्यावेळेस स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपला फोकस हा थोडासा उत्तर काढण्यावर असतो. मग उत्तर काढण्याचं जर मला मूळ संकल्पना जर चांगली कळाली, तर मला उत्तरं लवकर काढता येतात. शॉर्टकटनं उत्तरं काढता येतात. तर मूळ संकल्पना समजून घेणे, याच्यासाठी शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे चांगल्या पद्धतीनं मूळ संकल्पना समजून घेता येतील. मग आता याला बरेच जण थोडंसं वादग्रस्त, काही जण अशा पद्धतीने वादग्रस्त मुद्द्यात हे करू शकतात, की नाही रेग्युलर अभ्यास केला म्हणजे मूळ संकल्पना समजून घेता येणार नाही का? घेता येतील, नक्कीच घेता येतील. पण आणखी चांगल्या पद्धतीने, आणखी डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी स्कॉलरशिपच्या परीक्षांची तयारी केली, नवोदयच्या परीक्षांची तयारी केली, तर आणखी डिटेलमध्ये जाता येईल असं माझं वैयक्तिक मत आहे. दुसरा मुद्दा, संकल्पना समजून घेते. आता दुसरा मुद्दा असतो अभ्यासाची आवड लागण्यासाठी. तुम्ही म्हणाल अभ्यासाची आवड कधी लागेल? आता जनरली आम्ही आता बऱ्याच विद्यार्थ्यांना TETच्या परीक्षांची सध्या आमच्याकडे बरेच विद्यार्थी तयारी करतात. बरेच शिक्षक मंडळी सुद्धा आमच्याकडे TETच्या परीक्षेची तयारी करतात. मी गणित हा विषय त्यांना शिकवतो. बरोबर. तर गणित बऱ्याच जणांच्या, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट येतात. ह्या व्हिडिओला पण तुम्ही कमेंट कराल नक्कीच, जे विद्यार्थी माझा हा व्हिडिओ पाहतील. तर गणित हा विषय आम्हाला खूप अवघड वाटत होता. पण तुमच्या शिकवण्यामुळे आम्हाला त्या विषयात आवड निर्माण झाली. का बरं आवड निर्माण झाली? काहीतरी शिकवण्याची पद्धती थोडीशी वेगळी म्हणाल, ते मी म्हणणार नाही. शिकवण्याची पद्धती वेगळी असं नाही. माझी शिकवण्याची पद्धती ही, की मी मूळ संकल्पना व्यवस्थित समजून सांगतो. आणि हे लक्षात घ्या, की एखादा आपण सायन्सचा एक्सपेरिमेंट असेल, बाकी काही गोष्टी असेल, एखादा टॉपिक, एखादा विषय, मला जर तो संकल्पना त्याची कळाली, की नेमकं का बरं आहे, याचं बॅकग्राऊंड काय आहे, हा प्रश्न का बरं बनवला, ह्या प्रश्नाचं उत्तर असंच का बरं निघतं, हे जर आपण ज्यावेळेस आपल्याला मूळ संकल्पना त्याच्या समजायला लागतात, पाठांतरापेक्षा, की तो प्रश्न ज्यावेळेस मला समजायला लागतो का, तो प्रश्न सोडवण्याची आवड निर्माण व्हायला लागते. ते ऑटोमॅटिक होते. म्हणजे ती पायरी आहे, ती मी असं म्हणेल, की ती सिक्वेन्स आहे. मूळ संकल्पना समजून घ्यायला सुरुवात करा, अभ्यासाची आवड ऑटोमॅटिकली निर्माण होते. आणि शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना हे आवर्जून करावंच लागतं. हे करावंच लागतं. म्हणजे जर एखाद्या अकॅडमिकची तयारी करत असताना थोडंफार आपण नाही जरी केलं तरी धकून जातं. पण स्पर्धा परीक्षेची, शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना हे आवर्जून तुम्हाला करावंच लागतं. मूळ संकल्पना समजून घ्याव्याच लागतात. आणि मूळ संकल्पना ज्यावेळेस समजायला लागतात, त्यावेळेस ऑटोमॅटिकली अभ्यासाची आवड निर्माण होते. बरोबर. आणि एकदा अभ्यासाची आवड निर्माण झाली, की तो विषय सोपा वाटायला लागतो. आपल्याला एखादा विषय अवघड का बरं वाटतो?
तो विषय मला कळत नाही, तो विषय मला समजत नाही, म्हणून मला तो विषय अवघड वाटायला लागतो. आणि मग तो एकदा तो अवघड वाटायला लागला की त्या विषयाचा अभ्यास आम्हाला करावाच वाटत नाही, मग तो आणखी अवघड वाटायला लागतो. पण एकदा संकल्पना समजायला लागल्या, आवड निर्माण व्हायला लागली, की तो विषय सुद्धा ऑटोमॅटिकली सोपा वाटायला लागतो. असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही सुद्धा जे लोक व्हिडिओ बघत असतील, बघतील, त्यांनी सुद्धा नक्की म्हणजे ह्या मताशी तुम्ही सहमत आहात की नाही नक्की कमेंटमध्ये कळवाल मला. बरोबर. आता पुढचा मुद्दा काय, की स्पर्धेची भीती घालवण्यासाठी, सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी असं म्हणेल की काय असतं ना, रेग्युलर अकॅडमिकमध्ये आपण पास होतो, काही टक्केवारी वगैरे आपल्याला पडतात, ते काही रेग्युलर जे पद्धतीने चालायचं त्या पद्धतीने चालतं. पण ज्यावेळेस मी एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, मी असं म्हणाल की मला नवोदयची तयारी करायची, 7वी स्कॉलरशिपची तयारी करायची. आता एक खूप चांगली म्हण आहे, की समजा तुम्हाला जर एखादा खेळ जिंकायचा असेल, तर तुम्हाला मैदानात उतरावं लागेल. मैदानाच्या बाहेर राहून तुम्ही खेळ नाही जिंकू शकत. खेळ जिंकायचा असेल तर त्या खेळाच्या मैदानात तुम्हाला उतरावंच लागेल, तरच तुम्ही खेळ जिंकण्याचे तुमचे चान्सेस आहेत. मग आता एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मी तयारीसाठी उतरलो, मी 4 स्पर्धा परीक्षा दिल्या, तर ऑटोमॅटिकली नेट प्रॅक्टिस होते. नेट प्रॅक्टिस झाल्यानंतर स्पर्धेची भीती मनातून कमी होते. मी एखाद्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होईल, नाही होईल तो नंतरचा मुद्दा. म्हणजे मी नवोदयची तयारी करतोय फॉर एक्झाम्पल, माझा नवोदयला नंबर नाही लागला, किंवा सैनिकी स्कूलची मी तयारी करतोय, माझा नंबर नाही लागला, किंवा मी स्कॉलरशिपची तयारी करतोय, मला एक्सपेक्टेड ते मार्क मला नाही भेटले या दाखलाच्या. तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी यशस्वीच होतो असं नाही. मोजके विद्यार्थी यशस्वी होतात, काही विद्यार्थी अयशस्वी पण होतात. पण याचा अर्थ असा नाही होत की जो विद्यार्थी अयशस्वी झाला तो काहीच शिकला नाही. जो विद्यार्थी यशस्वी झाला त्याचं नक्कीच अभिनंदन, पण जो विद्यार्थी अयशस्वी झाला 2 मार्काने, 4 मार्काने, 5 मार्काने, त्याला फेल्युअर नाही म्हणतायत. तो स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यामुळे स्पर्धेची भीती पण त्याच्या मनातून निघून गेली. उद्या चालून ज्या काही स्पर्धा परीक्षा येणार आहे त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तो थोडा कॉन्फिडन्सनं पुढे जाणार आहे. म्हणजे यानं तुम्ही आता, भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, भारतामध्ये लोकसंख्या भरपूर आहे. बरोबर, लोकशाही सोबत लोकसंख्या पण आपल्याकडे भरपूर आहे. तर उद्या चालून जिथं कुठं तुम्हाला जायचंय, तुम्हाला स्पर्धेत उतरायचंच आहे, स्पर्धेत टिकायचंच आहे, साधी नोकरी मिळायची तर एका जागेसाठी 1000 ऍप्लिकेशन आहेत. म्हणजे स्पर्धा की भारताच्या, मी असं म्हणाल की भारताच्या मध्ये स्पर्धा असणारच आहे. तुम्हाला आज उद्या परवा तुम्हाला स्पर्धेमध्ये खेळावंच लागणार आहे, स्पर्धेमध्ये जिंकावं लागणार आहे चांगलं टिकून राहण्यासाठी. मी असं म्हणेल की कटू वास्तव आहे, आपण किती नाही म्हणा. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो तुमच्या पाल्याला अवास्तव स्पर्धेत लोटू नका. मान्य, मलाही मान्य. अवास्तव स्पर्धेत लोटू नका, त्याच्यावर बर्डन टाकू नका, त्याच्यावर म्हणजे त्याला खूप जास्त प्रेशराईज करू नका, त्याला त्याच्या पद्धतीने खेळत हसत खेळत अभ्यास करू द्या. या सगळ्या गोष्टीसोबत मी सहमत आहे. नक्की 100% सहमत आहे. पण हे वास्तव सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, की प्रेशराईज न करता त्याला हसत खेळत त्याचा कॉन्फिडन्स हळूहळू वाढवत त्याला स्पर्धेची तयारी तर शिकवावीच लागणार आहे. उद्याच्या जमान्यामध्ये त्याला टिकायचं असेल तर त्याला स्पर्धेमध्ये कशा पद्धतीनं पार्टिसिपेट केलं पाहिजे, स्पर्धेमध्ये सेल्फ कॉन्फिडन्सनं कशा पद्धतीनं पार्टिसिपेट केलं पाहिजे, हे त्याला आजपासून थोड्याफार प्रमाणात हळूहळू का होईना तुम्हाला ट्रेन करावंच लागणार आहे. हे कटू वास्तव आहे, हे लक्षात घ्या. मग तुम्हाला उद्याच्या, म्हणजे मी असं म्हणेल की उद्याच्या स्पर्धेची आजपासून तयारी जर त्याने केली तर उद्याच्या स्पर्धेमध्ये तो चांगल्या पद्धतीने टिकेल. बरोबर. मग तुम्ही म्हणसाल उद्याची स्पर्धा म्हणजे कोणती? उद्याची स्पर्धा म्हणजे आज तुमचा एखादा तुमचा पाल्य उद्या चालून समजा नोकरी करायची किंवा बिझनेस करायचा, जे काही करायचंय. समजा मी असं म्हणेल की मी एक थोडंसं छोटंसं एक अझम्पशन ठेवतोय की एमपीएससी करायची, युपीएससी करायची, आयबीपीएसच्या परीक्षा द्यायच्या, एसएससीच्या परीक्षा द्यायच्या आहे, किंवा उद्या चालून नीटची परीक्षा आहे, जेईची परीक्षा आहे, ज्या काही परीक्षा आहे. बरोबर. आता ह्या सगळ्या काही परीक्षा म्हणजे मी असं म्हणेल की नोकरीवाल्या स्पर्धा परीक्षा जाणून बुजून त्यांचा जर तुम्ही सिलेबस बघितला ना, जे जे तुम्ही आज देता, समजा टीईटी देता, टेट देता, ज्याच्यानंतर आजूबाजूच्या ज्या काही परीक्षा देतात, एमपीएससीची परीक्षा देतात, त्यांचा सिलेबस जर बघसाल ना तुम्ही, तर 5वी ते 10वी दरम्यानचं जे मॅथ आहे, 5वी ह्या परीक्षांना जे बुद्धिमत्ता विचारल्या जातं, ते त्या परीक्षांना पण हाच पाया असतो. म्हणजे तुमचं भविष्यातल्या परीक्षाचा पाया पक्का करण्यासाठी सुद्धा आजपासून या स्पर्धा परीक्षेची तयारी देणं गरजेचं. म्हणजे आज मला चांगलं का बरं शिकवता येतं, आज गणित मला का बरं आवडतं, तर मी माझ्या शालेय जीवनामध्ये मी ह्या स्पर्धा परीक्षांची तयारी केली. प्रज्ञाशोध परीक्षा असेल, नवोदय परीक्षा असेल, किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील, मी त्यावेळेस त्या परीक्षा दिल्या, त्यावेळेस त्या परीक्षांची थोड्याफार प्रमाणात तयारी केली. त्याच्यामुळे माझा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला आणि मी आज त्या लेवलला पोहोचू शकतो. आणि तुम्ही पण तुमच्या आजूबाजूच्यांना बघा, तुमच्या बाजूला बघा, एखादा नवोदयचा विद्यार्थी असेल की ज्याने लहानपणापासून, किंवा एखादा स्कॉलरशिपची तयारी करणारा लहानपणापासून ज्याने स्कॉलरशिपच्या इतर परीक्षांची तयारी केली, आज ज्यावेळेस तुम्ही टीईटी, टेट किंवा इतर स्पर्धा परीक्षा आयबीपीएसच्या माध्यमातून, एसएससीच्या माध्यमातून, एमपीएससीच्या माध्यमातून ज्या परीक्षा घेतल्या जातात, त्या लोकांच्या
लोकांचे मार्क, त्या लोकांची अभ्यास करण्याची पद्धत थोडीफार कंपॅरेटिव्हली तुमच्यापेक्षा वेगळी असते की नाही, त्यांना परीक्षेमध्ये कंपॅरेटिव्हली तुमच्यापेक्षा लवकर यश मिळतं की नाही मिळतं, हे सत्य आहे. म्हणजे भविष्यातल्या परीक्षांचा पाया पक्का करण्यासाठी सुद्धा तुमच्या पाल्याला, तुमच्या विद्यार्थ्यांना आजपासून शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करणं गरजेचं आहे. तर मी असं म्हणेल की काही जण माझ्यासोबत या बाबतीमध्ये थोडंसं वाद होऊ शकतो की तुम्ही विद्यार्थ्यांना प्रेशराईज करताय. होऊ शकतो अशा पद्धतीचा वाद. काही जण मी असं म्हणेल, मी जाणून बुजून मी तुम्हाला असं म्हणेल की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कमेंट करा की सहमत, असहमत जे तुम्हाला वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पण हे वास्तव आहे. बरोबर आहे. आपल्या पाल्याला जर समजा आपल्याला उद्याच्या स्पर्धा परीक्षेत टिकवायचं असेल, तर त्याला आजपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लावणं गरजेचं आहे. मग शिक्षकांना पण मी आग्रह करेल, पालकांना पण मी आग्रह करेल, माझे बरेच विद्यार्थी शिक्षक आहेत, त्यांना सुद्धा मी आग्रह करेल, की तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रोत्साहन द्या. प्रेशराईज करा नाही म्हणणार कधीच नाही. त्यांच्यावर बर्डन टाका मी कधीच म्हणणार नाही, पण प्रोत्साहन द्या त्यांना. त्यांना प्रोत्साहित करा. आणि ते प्रोत्साहित कधी होतील, त्यांना मूळ संकल्पना समजायला लागल्या आणि आवड निर्माण झाली, तर त्यांची भीती ऑटोमॅटिकली कमी होईल आणि ते प्रोत्साहित होतील. आणि याच्यातून एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तयार होईल, असं मला वाटतं. तर मी सर्वांना विनंती करेल, की तुम्ही आतापासून तुमच्या पाल्याला शालेय स्पर्धा परीक्षेच्या तयारी करायला सांगा. त्याचा नक्कीच तुमच्या पाल्याच्या भविष्यावर चांगला परिणाम होईल. पण तुम्ही म्हणसाल, "सर नेमकी तयारी करायची कुठून?" आता तुम्ही म्हणसाल, तुमच्या बॅचेस तुम्हाला विकायच्या असतील, ठीक आहे. तो काय म्हणता येईल, एक पार्ट अँड पार्सल आहे, आमच्या बॅचेस विकायच्या आहे. तो एक दुय्यम आहे. पण हे असं केलं, की शालेय क्रांती झाली पाहिजे, विद्यार्थ्यांना आवड निर्माण झाली पाहिजे अभ्यासाची, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरं, बॅचेस वगैरे कशा पद्धतीने घेणार तुम्ही? तर आपण आपल्या मास्टर ज्युनियर, जर ह्या स्पर्धा परीक्षांच्या तयारी तुम्हाला करायची आहे, तर आपण आपल्याकडे त्यासाठी त्या बॅचेस सुद्धा चालू केल्या आहे. 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी एनएमएमएस अशा आपण बॅचेस चालू केलेल्या आहेत. बॅचेस दोन्ही माध्यमातून आहेत. मराठी मीडियम पण आहे आणि इंग्लिश मीडियम पण आहे. डेली बॅचेसमध्ये दररोज 2 तास लाईव्ह लेक्चर होणार आहे. लाईव्ह झालेले लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड पाहण्याची सुविधा पण भेटणार आहे. पीडीएफ नोट्स, अभ्यास साहित्य, डेली टेस्ट, वीकली टेस्ट, जे काही तुमचा पाल्य ह्या परीक्षेत यशस्वी व्हावा यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करणारच आहोत. मास्टर टीचर टीम ही काय म्हणता येईल, क्वालिटीसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही सर्वच्या सर्व त्या बाबतीमध्ये जाणता. तुम्ही आमचं टीचिंग पाहिलेलं आहे, सगळं काही तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना माहिती आहे, ज्यांनी आमच्या बॅचेस अगोदर केल्या, की आम्ही कशा पद्धतीनं क्वालिटी डिलिव्हर करतो. तर 4थी स्कॉलरशिपची बॅच पण आहे, 7वी स्कॉलरशिपची बॅच पण आहे, 5वी नवोदयची बॅच पण आहे, 8वी एनएमएमएसची बॅच पण आहे. बरं, बॅचेस कुठून परचेस कराल? तर मास्टर टीचर ऐवजी आता तुम्हाला मास्टर ज्युनियर, म्हणजे मोठ्या लोकांसाठी मास्टर टीचर, छोट्या विद्यार्थ्यांसाठी मास्टर ज्युनियर हे ऍप आपण चालू केलेलं आहे. तर मास्टर ज्युनियर हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरवर जाऊन आणि तिथून तुम्ही बॅचेस परचेस करू शकाल. फीस किती आहे? तर 3000 रुपये फीस आहे. पण पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी आपण 500 रुपये फ्लॅट 500 रुपये डिस्काउंट ठेवलाय. म्हणजे तुम्हाला ती बॅच 2500तच पडणार आहे. आणि ह्या बॅचमध्ये म्हणजे ह्या बॅचचं वैशिष्ट्य ठेवत असताना आपण अशा पद्धतीने ठेवतोय, की समजा मी 4थी स्कॉलरशिपची बॅच घेतली, तर मग त्याच्यात 4थी मंथन पण कव्हर झालं पाहिजे. म्हणजे त्या वर्षामध्ये असणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या परीक्षा कव्हर झाल्या पाहिजे. म्हणजे एका वर्षासाठी एकच क्लास लावा. समजा 5वीला नवोदय परीक्षा आहे, मग 5वी नवोदय सोबत तुमचं 5वी मंथन पण कव्हर व्हावं, 5वी सैनिकी स्कूल पण कव्हर व्हावं, 5वीला एक एकलव्य परीक्षा असते ती पण कव्हर व्हावी. म्हणजे परीक्षा अनेक अभ्यासक्रम एकच आहे बऱ्यापैकी. तर मग आपण शिकवत असताना अशा पद्धतीने शिकवणार आहोत, की एक परीक्षा घेतली की ते एक वर्ग घेतला, त्या वर्गातल्या सगळ्याच्या सगळ्या स्पर्धा परीक्षा तुमच्या कव्हर झाल्या पाहिजे. अशा पद्धतीने आपला शिकवण्याचा प्रयत्न राहणार आहे. 15 जून पासून आपण बॅचेस चालू करतोय. पहिले 5-7 दिवस डेमो लेक्चर राहतील 15 ते 20च्या दरम्यान. आपण सगळ्या शिक्षकाचे, मी स्वतः शिकवणार आहे, माझ्यासोबत काही शिक्षक पण आहेत. सगळ्यांचे डेमो लेक्चर चालतील पहिले 15 जून पासून एक 20-22 जून पर्यंत. आणि मग तिथून पुढे रेग्युलर सिलेबसला आपण सुरुवात करणार आहोत. हो, तुम्हाला आमचा हा इनिशिएटिव्ह आवडत असेल तर ह्या व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमचे जे विद्यार्थी असतील, तुमचे पाल्य असतील, त्या सर्वांपर्यंत, आजूबाजूच्या ह्या परीक्षांची तयारी करणारे तुमच्या आजूबाजूला जे कोणी लोक असतील त्या सर्वांपर्यंत या व्हिडिओला नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ठीक आहे, चालेल. थांबतो आजच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच.